नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी अलका सानप आपल्या या चॅनलवरती तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. चला तर मैत्रिणींनो, आज बनवूया रविवार स्पेशल कोथिंबीरची वडी. तर मी इथे ना वाटण करून घेतलं आहे. थोडंसं हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे आणि थोडीशी हळद हे मी मिक्सरला बारीक करून घेतलं आहे. आता बघा, इथे मी कोथिंबीर मस्त अशी स्वच्छ धुवून घेतली आहे. कोथिंबीर पण मस्त गावावरून आलेली आहे मला. आता ही छान अशी पाण्यामध्ये ठेवलेली जरा वेळ, नंतर मग नळाखाली धुवून निथळायला ठेवलेली चाळणीमध्ये. आता बघा, इथे मी यामध्ये टाकून घेत आहे बेसन पीठ. बेसन पीठ पण बघा, मी मैत्रिणींनो विकत आणत नाही, शक्यतो घरीच बनवते. माझ्याकडे स्वतःची आटा चक्की आहे, छोटीशी घरघंटी घरामधली, त्यावरच मी बनवते. आता हे वाटण मी टाकून घेतलं आहे, बेसन पीठ टाकून घेतलं आहे आणि आता मी थोडंसं मीठ टाकून घेणार. आता हे सफेद तीळ टाकून घेतले आणि यामध्ये ना पाण्याचा वापर नाही करायचा आपल्याला. पाणी नाही टाकायचं अजिबात, कारण पाणी जर टाकणार ना तुम्ही थोडंसं जरी जास्त, तर लगेच ते पातळ होणार. आता हे कोथिंबीरला जे पाणी सुटतं ना, त्या पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. थोडंसं जरी पाणी ॲड केलं ना, मग परत मळताना कोथिंबीरला पण पाणी सुटतं, मग परत आपल्याला जास्त जास्त बेसन पीठ टाकत राहायला लागतं. त्यापेक्षा आहे ना पाणी टाकूच नका तुम्ही पाणी. बघा, आता मी एक थेंब पण पाणी टाकलं नाही. जे कोथिंबीरला पाणी सुटणार ना, त्या पाण्यातच मी हे पीठ भिजवून घेणार आहे. अशा प्रकारे तुम्ही एकदा कोथिंबीर वडी ट्राय करा, खूप टेस्टी बनते आणि खूप झटपट बनते. आता मी हे उकडून घेणार आहे, नंतर पाण्यावरती चाळणी ठेवून. बघा, मला तरी पण अजून 2-3 चमचे बेसन पीठ टाकायला लागलं, कारण कोथिंबीरला खूप सारं पाणी सुटलेलं. बघा, किती मस्त असं हे पीठ भिजवून झालं आहे. आता हे अशा प्रकारे मी याच्याशी लांब लांब असे गोळे करणार आणि नंतर ते उकडायला ठेवते. तुम्ही डायरेक्ट चाळणीवरती पण असं थापून बनवू शकता, किंवा तुम्ही असे लांब लांब असे हे बनवून त्याचे रोल बनवून उकडायला. आता हे मी पाणी ठेवले, पाण्याला उकळी आली आहे. चाळणी घेतली आहे, चाळणीला मी तेल लावून घेतलं आहे. कधी पण चाळणीला तेलच लावून घ्यायचं, नाही तर खाली चिकटतात. आणि आता त्यावरती हे मी जवळजवळ 20-25 मिनिट उकडून घेणार आहे. बघा, 20 ते 25 मिनिट झाले आहे आणि हे किती छान असे हे उकडून तयार झाले आहेत. मला तर आहे ना हे उकडलेले खायलाच खूप आवडतात, पण आता सगळ्यांसाठी बनवते, तर मी आता यातले 1-2 रोल आहे ना मी हे तळून घेणार आहे. हे रोल कापताना कधी पण सुरीला थोडंसं तेल लावा, म्हणजे हे सुरीला जास्त असं चिपकत नाही. किती छान अशी कोथिंबीर वडी उकडून तयार आहे. आता हा माझ्याकडे लोखंडाचा तवा आहे, त्यामध्येच मी तेल टाकून ह्या कुरकुरीत अशा तळून घेते. मस्त अशा मीडियम गॅसवरती ह्या तळून घ्यायच्या आहे. तर बघा, आता दोन्ही साईडने छान अशा कुरकुरीत तळून झाल्या आहे. जास्त पण अशा हे नाही करायच्या जास्त, मग ती कोथिंबीर जळते. जास्त जर तळत राहिलं तर आपण ब्राऊन करण्याच्या नादामध्ये, तर कोथिंबीर करपल्यासारखी होते, मग ते खायला टेस्ट नाही लागत. तर या इथपर्यंत ज्या मी तळल्या आहेत ना बघा, त्याच याच्यामध्ये आपल्याला तळून घ्यायच्या आहेत या. आणि लगेच तळून होतात, जास्त टाईम नाही लागत, पटापट तळून होतात. मीडियम गॅस ठेवायचा, मीडियम गॅसवरती. ह्या मस्त आता भरपूर अशा ह्या आता तळल्या ना, त्याच कुरकुरीत भरपूर झाल्या. बघा, एक लास्टला राहिले तर थोडीशी ब्राऊन कलर झाला. इथपर्यंत ब्राऊन कलर नाही होऊन द्यायचा आपल्याला. ह्या आता मी तळल्यात ना आधीच्या,